गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. मित्रांनो, आज आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो मुद्दा आहे 1991 चे नवीन औद्योगिक धोरण, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991. हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण सुरू करणार आहोत. आता नवीन औद्योगिक धोरण हे 1991चं जे धोरण आहे हे अतिशय महत्त्वाचं का ठरलं तर याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की जलद आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून 1991चं धोरण अधिक महत्त्वपूर्ण ठरलं आहे. कारण 1991ला आपल्या देशाने नवीन आर्थिक सुधारणा त्या ठिकाणी स्वीकारल्या आणि जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या तीन प्रकारची जी महत्त्वपूर्ण धोरणं आहेत ही भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यावेळेस समाविष्ट करण्यात आली. खऱ्या अर्थाने त्यावेळचे अर्थमंत्री अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना खऱ्या अर्थाने याचं श्रेय जातं. कारण औद्योगिकरणातून उत्पादन क्षमतेत वाढ आणि उत्पादन क्षमतेतून रोजगार निर्मिती आणि रोजगार निर्मितीतून वाढत्या राहणीमानाच्या विविध संधी या बाबींचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने औद्योगिकरणातून देशाचा आर्थिक विकास ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून औद्योगिकरणाचा जो अर्थ आहे हा अर्थ जेव्हा आपण पाहतो तेव्हा औद्योगिकरण हे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ठरतं. कारण भारतामध्ये औद्योगिक जी धोरणं झाली ही एकंदरीत 4 आहेत. म्हणजे 1948ला पहिलं औद्योगिक धोरण झालं आणि त्याच्यानंतर 1956ला दुसरी पंचवार्षिक योजना ही औद्योगिक विकासासाठी देशामध्ये राबवली गेली. पंचवार्षिक योजना या त्या क्षेत्रांना त्या ठिकाणी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय स्तरावरनं राबवल्या जातात. केंद्र सरकारचं जे नियोजन मंडळ आहे या नियोजन मंडळाकडनं या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि या योजनांमध्ये या क्षेत्रांना भरीव स्वरूपाच्या ज्या तरतुदी आहेत किंवा भरीव स्वरूपाचा जो आर्थिक निधी आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. आणि म्हणून पंचवार्षिक योजनांचं जे योगदान आहे हे अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. कारण केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे देशाच्या शासन व्यवस्थेचा एक भाग आहे आणि ही शासन व्यवस्था देशामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत असते. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुद्धा ग्रामीण स्तरावरलं कार्य त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. मग त्याच्यामध्ये नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायती आहे, पंचायत समिती आहे. यांनी सुद्धा त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो आर्थिक निधी आहे तो निधी जर या भागांना त्या ठिकाणी भरीव स्वरूपात उपलब्ध झाला तर याही भागामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या राबवता त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून औद्योगिकरण ही खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण फार मोठ्या लोकांना त्या ठिकाणी हाताला काम मिळतं, रोजगार मिळतो आणि ही लोक त्या ठिकाणी आपल्या राहणीमानाची पातळी जी आहे ती राहणीमानाची पातळी त्या ठिकाणी उंचावत नेतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी किंवा देशाच्या गतिमान विकासासाठी औद्योगिकरण हा एक महत्त्वपूर्ण काय आहे भाग आहे. आणि म्हणून या औद्योगिकरणाची जी संकल्पना आहे ही जर आपण पाहिली, कारण औद्योगिकरणामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो, देशाचं दरडोई आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, त्या ठिकाणी उत्पन्न आणि उत्पादन क्षमता वाढतात, मागणी अधिक प्रभावी करता येते, बाजारपेठांमधील वेगवेगळ्या उद्योगांच्या म्हणा किंवा लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करता येतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये चलन त्या ठिकाणी वेगात फिरतं आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी आर्थिक विकासावर होत असतो. आणि म्हणून औद्योगिक धोरण म्हणजे काय तर औद्योगिक धोरण म्हणजे सरकारने देशाच्या औद्योगिक विकासासाठी स्वीकारलेले सर्व प्रकारचे डावपे ज्याला आपण औद्योगिक धोरण असं म्हणतो. म्हणजे काय, सरकारने देशाच्या औद्योगिक विकासासाठी जी काही व्यूहरचना तयार केलेली आहे या व्यूहरचनेला आपण त्या ठिकाणी औद्योगिकरण असं म्हणू. थोडक्यात औद्योगिकरण म्हणजे काय की सरकार हा हे औद्योगिक विकासासाठी कोणकोणत्या स्वरूपाची धोरणं आणतंय, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या नवीन योजना त्याच्यामध्ये आणतंय आणि उद्योगामध्ये काम करणाऱ्या घटकांना त्या धोरणांचे कशा प्रकारचे फायदे मिळतात हा एकंदरीत एक दृष्टिकोन हा शासनाचा औद्योगिक विकासाच्या बाबत असतो. आणि हा जो दृष्टिकोन आहे यालाच खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी औद्योगिक धोरण असं म्हणू. याची संकल्पना अशी सांगता येते की औद्योगिक धोरण म्हणजे
औद्योगिकरणाचा सिद्धांत, उद्योगाचं व्यवस्थापन, औद्योगिकरणाची पद्धती तसेच वेग याबाबत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी अधिकृत घोषणा होय. 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत की औद्योगिक सिद्धांत, जसं उद्योग निश्चितीच्या बाबत वेबरने मांडलेला सिद्धांत तुम्हाला माहीत असेल की उद्योगाची स्थाननिश्चिती कुठे करावी याबाबत आल्फ्रेड वेबर आणि तुमचा जो लुई पाच जो अर्थशास्त्रज्ञ आहे किंवा सार्जंट फ्लोरन्स हे जे अर्थशास्त्रज्ञ आहे यांनी उद्योगाच्या स्थाननिश्चितीबाबत काही सिद्धांत मांडलेले आहेत. आणि या सिद्धांताला त्या ठिकाणी एक आधार आहे, एक शास्त्रीय आधार आहे, एक सायंटिफिक आधार आहे. कारण उद्योग कोणत्या ठिकाणी सुरू करावा, उद्योग सुरू करताना त्या उद्योगाची जागा कुठे असावी आणि उद्योग सुरू करताना त्या परिसरामध्ये कोणकोणत्या भौगोलिक म्हणा, भौतिक म्हणा, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा या सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील, या संबंध बाबींचा विचार करून उद्योगाची स्थाननिश्चिती कोणत्या ठिकाणी करावी याबाबतचे काही औद्योगिक सिद्धांत हे औद्योगिक विकासासाठी औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत. आणि म्हणून हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत त्या ठिकाणी उद्योगाच्या विस्तारासाठी, उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी, उद्योगातून केल्या जाणाऱ्या उत्पादन निर्मितीसाठी, तिथल्या श्रमिक, तिथली भौगोलिक स्थिती, ही सगळ्या प्रकारची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी माहीत करण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक सिद्धांत फार महत्त्वपूर्ण असतात. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उद्योगाचं व्यवस्थापन. खऱ्या अर्थाने कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेत त्या ठिकाणी भरीव स्वरूपाचं योगदान जर द्यायचं असेल तर तिथलं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन अतिशय महत्त्वपूर्ण असतं. कारण व्यवस्थापनाने तिथली कार्यक्षमता सुधारते, व्यवस्थापनाने तिथल्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणता येते आणि उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे आपल्याला त्या उद्योगाची प्रगती साधता येते. आणि म्हणून व्यवस्थापन हे शिस्त लावतं, व्यवस्थापनातून सहकार्याची भावना निर्माण होते, व्यवस्थापन हे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करतं, व्यवस्थापन हे एकजुटीतून त्या ठिकाणी आर्थिक विकास साधतं. आणि म्हणून व्यवस्थापन हा तुमच्या उद्योगाच्या प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि त्याच्याबाबत शासनाची काय धोरणं आहेत, शासन त्याच्याबाबत कोणकोणत्या प्रकारची कठोर नियंत्रणं त्या ठिकाणी आणतंय, हा भाग त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दुसरा उद्योग आहे तो म्हणजे औद्योगिकरणाच्या पद्धती. उद्योगाच्या निर्मितीसाठी कोणकोणत्या स्वरूपाच्या पद्धती त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे या संदर्भात शासकीय पातळीतून, शासकीय पातळीवरनं धोरणांमध्ये विशिष्ट स्वरूपाच्या बाबी नमूद केल्या जातात. आणि म्हणून त्या बाबी जेव्हा आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि जेव्हा प्रत्यक्षात उत्पादन घेतो तेव्हा त्या ठिकाणी नक्कीच उत्पादन वाढलेलं असतं. आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे या औद्योगिकरणाचा जो वेग आहे हा वेग वाढवणं, तो वाढवण्यासाठी त्या उद्योगामध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांना विविध प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, त्यांचा उद्योगाबाबतचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी सुधारणं आणि उद्योगाच्या बाबत त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांचा कामातला सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून काही ध्येय धोरण आखणं, याबाबत शासकीय स्तरावरनं ज्या काही प्रकारचे दृष्टिकोन आणि सरकारी अधिकृत घोषणा केल्या जातात याला आपण त्या ठिकाणी औद्योगिक धोरण असं म्हणतो. थोडक्यात साध्या शब्दात जर सांगायचं म्हणलं तर उद्योगाच्या बाबत शासन कोणत्या प्रकारचा निर्णय घेतं याला आपण औद्योगिक धोरण असं म्हणतो. म्हणजे एकतर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणं असेल, त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांचं त्या ठिकाणी खाजगीकरण असेल, त्यानंतर उद्योगामध्ये कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या भरीव स्वरूपाच्या आर्थिक सोयी सवलती असेल, कामगारांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आरोग्यदायी वातावरण असेल, ज्याला आपण हेल्दी एन्व्हायरमेंट असं म्हणतो, ते आरोग्यदायी वातावरण असेल आणि भविष्य काळातली तरतूद म्हणून त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही भविष्यकालीन सुविधा असतील, या बाबी जर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर कामगार वर्ग जो आहे किंवा श्रमिकांचा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि दुसरा मुद्दा आहे की जो व्यवस्थापक त्या ठिकाणी उद्योगातून उत्पादन घेतो तो श्रमिकांचा त्या ठिकाणी वापर करतो, त्या व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून काही उद्योगाच्या बाबत असणारे जे काही अडथळे आहेत, जे नियंत्रण आहेत किंवा जे निर्बंध आहेत ते निर्बंध त्या ठिकाणी काही प्रमाणात शिथिल करणं आवश्यक आहे. जसं परमिट राज समाप्त झालं आणि त्याचा फायदा उद्योगांना त्या ठिकाणी मिळाला,
काही विशिष्ट उद्योगांच्या बाबत शासनाचा परमिट असेल, पण काही विशिष्ट उद्योग जेव्हा खाजगी नियंत्रणाखाली येतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी सवलती उपलब्ध करून देणं, त्यांना त्या ठिकाणी उत्पादनासाठी मोकळं वातावरण उपलब्ध करून देणं, ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। जेणेकरून त्या ठिकाणी उद्योगांचा विस्तार वाढेल, औद्योगिकरणाचा वेग त्या ठिकाणी वाढेल आणि या सगळ्या बाबी त्या ठिकाणी विकासाकडे जातील। आणि म्हणून शासनाचा एकंदरीत औद्योगिक विकासाच्या बाबत असणारा जो दृष्टिकोन आहे किंवा औद्योगिक विकासाच्या बाबत शासन जो काही निर्णय घेतं तो निर्णय त्या ठिकाणी त्या निर्णयालाच आपण त्या ठिकाणी औद्योगिक धोरण असं म्हणतो। आणि म्हणून असं म्हणतात की धोरणं ही जर खरंच धोरणात असतील तर त्या धोरणांचा उपयोग हा विकासासाठी होत असतो, पण जेव्हा धोरणं चुकत जातात तेव्हा त्याचा परिणाम त्या ठिकाणी अविकासामध्ये होत असतो। कारण चुकीच्या धोरणांचा वापर त्या ठिकाणी औद्योगिक उत्पादन बंद पडण्यावर होतो, बरेचसे उद्योग त्या ठिकाणी आजारी पडतात, म्हणजेच बंद होतात आणि बंद पडलेल्या उद्योगातनं फार मोठ्या कामगारांचा रोजगार जातो आणि त्यांचा रोजगार गेल्यानंतर त्यांची उपासमार सुरू होते आणि या उपासमारीतून त्या ठिकाणी दारिद्र्य आणि बेकारीसारखी स्थिती ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते। आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की अर्थव्यवस्थेमधली बेरोजगारी किंवा दारिद्र्य किंवा उपासमार किंवा कुपोषणासारखे प्रश्न थांबवायचे असतील तर लोकांच्या हाताला काम देणं आवश्यक आहे। आज आपण पाहतोय की कोरोनाच्या स्थितीमध्ये गेल्या 10 महिन्यात अर्थव्यवस्थेची स्थिती जर आपण पाहिली तर बऱ्याचशा क्षेत्रातलं उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं आहे आणि लोकांची मागणीही काही प्रमाणात कमी झालेली आहे, कारण लोकांच्या हाताला काम नाही म्हणून उत्पन्न नाही म्हणून खरेदी शक्ती नाही आणि खरेदी शक्ती नाही म्हणून बाजारामध्ये पैसा त्या ठिकाणी फिरत नाही। एकीकडे वाढलेली महागाई आणि दुसरीकडे घटणारे उत्पन्न याच्यामध्ये सध्याची अर्थव्यवस्था सापडलेली आहे। म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पन्न घटतंय, लोकांकडे पैसा नाही आणि दुसरीकडे मात्र वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती मात्र वाढत आहे, कारण विभिन्न क्षेत्रातला पुरवठा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात घटलेला आहे। आता तो वाढायला सुरुवात झाली, पण 2-3 महिन्यापूर्वीचा पुरवठा जर पाहिला तर जो काही साठलेला साठा होता त्या साठ्याचाच वापर त्या ठिकाणी विक्रीसाठी केला, त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून वस्तूच्या वाढणाऱ्या किमती ह्या चलनवाढीमध्ये त्या ठिकाणी परावर्तित झाल्यात आणि चलनवाढ ही आता सध्याच्या काळामध्ये किंवा भाववाढ ही सध्याच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातला रोजगार सुद्धा घटलेला आहे। गेल्या 10 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून त्या ठिकाणी नवीन रोजगार निर्मिती नाही म्हणून लोकांच्या हाताला काम नाही आणि काम नाही म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न नाही म्हणून खरेदी शक्ती नाही। या सगळ्या प्रकारच्या दृष्टीचक्रामध्ये सध्याची अर्थव्यवस्था अडकलेली आहे आणि म्हणून या अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्थेला जर आणायचं असेल तर शासनाला आता आपली धोरणं त्या ठिकाणी बदलावी लागतील। शासनाने जर आपली धोरणं त्या ठिकाणी बदलवली तर ह्या फार मोठ्या प्रवाहाला त्या ठिकाणी विभिन्न ठिकाणी नोकरीच्या रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होतील आणि काही विशिष्ट प्रकारचा समुदाय हा त्या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या मुख्य प्रवाहात येईल, त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळालं का ऑटोमॅटिक त्यांच्या उत्पन्नावर हा पैसा अर्थव्यवस्थेतल्या विभिन्न क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी फिरेल आणि तो पैसा अर्थव्यवस्थेच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये जेव्हा फिरेल तेव्हा अर्थव्यवस्थेची जी मूळ स्थिती आहे ती पुन्हा पूर्वपदावर येईल आणि ती पुन्हा पूर्वपदावर जेव्हा येईल तेव्हा भारत किंवा भारतासारखा आपला देश हा पुन्हा त्या ठिकाणी काय होईल, विकासाकडे त्या ठिकाणी सरकत जाईल किंवा मार्गक्रमण करेल। सांगण्याचा मुद्दा शेवटी शासनाची याबाबतची धोरणं ही विकासाच्या दृष्टिकोनातून जनहिताच्या दृष्टिकोनातून अनुकूल असणं आवश्यक आहे। ती जेव्हा अनुकूल बनत जातील तेव्हाच हा जो काही विकासाचा गाडा आहे तो पुढे सरकण्यास मदत होईल, तोपर्यंत हा विकास पुढे सरकणार नाही। आणि म्हणून 1991चं जे नवीन औद्योगिक धोरण आहे त्या औद्योगिक धोरणाची काही महत्त्वपूर्ण जर आपण उद्दिष्ट पाहिली त्या उद्दिष्टांकडे जात असताना औद्योगिक धोरणांमध्ये नियम, परवाना पद्धत, अग्रक्रम नियंत्रणे, गुंतवणूक, स्थान निश्चिती, वित्त पुरवठा, व्यवस्थापन, कामगार आणि मालक यांच्यातले हितसंबंध किंवा संबंध इत्यादी गोष्टींचा समावेश खऱ्या अर्थाने या औद्योगिक धोरणामध्ये केला जातो। मुळात 1991चं जे औद्योगिक धोरण आहे हे 1991चं औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी त्या ठिकाणी काय करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं। आता हे औद्योगिक धोरण निर्माण करण्याची आवश्यकता का होती
तर या 3-4 महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की भारतावरला परकीय कर्जाचा जो दर आहे तो त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. म्हणजे सातत्याने वाढत जाणारं परकीय कर्ज हा भारतापुढे एक महत्त्वाचा निर्माण होणारा प्रश्न. त्याच्यामुळे घटतं औद्योगिक उत्पादन हा एक महत्त्वाचा भाग. वाढत्या आयाती व घटत्या निर्याती याच्यामुळे व्यवहार तोलाचा बिघडलेला समतोल आणि भांडवलविषयक समस्या इत्यादी कारणांमुळं त्या ठिकाणी औद्योगिक धोरण त्या ठिकाणी बदलवणं आवश्यक होतं. खऱ्या अर्थाने आज फार मोठ्या प्रमाणात कर्ज आज आपण विकसित देशांकडून घेतोय. देशातल्या गरजा जरी देशातल्या गरजा जरी मोठ्या प्रमाणात वाढत असल्या तरी नवीन आर्थिक सुधारणांच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थाने आज आपण फार आयाती वाढवतोय आणि त्या बदल्यात आपल्या निर्यातीचा दर कमी आहे. म्हणून स्वातंत्र्यापासून ते आज तागायत आपला जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, ज्याला आपण व्यवहार तोल म्हणतो, तो व्यवहार तोल नेहमी तुटीचा राहिलेला आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी समस्या आहे. आज खाजगी किंवा परकीय गुंतवणूक आज आपल्या देशामध्ये आकर्षित होत आहे. आपल्या देशाचा फार महत्त्वपूर्ण भाग आज या परकीय गुंतवणुकांनी त्या ठिकाणी काबीज केला जातोय, केंद्रीकृत केला जातोय. खऱ्या अर्थाने याचे जरी आपल्याला फायदे असले तरी आज परकीय सत्तेकडे आपला मुलूक जातोय हा सुद्धा धोका याच्यातून निर्माण होतोय. कारण या विदेशी गुंतवणुका जरी आपल्याकडे येत आहे याचा आपल्याला तितका फायदाच आहे, परंतु काही अंशी मात्र त्याचे तोटे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फार भोगावे लागतील. सांगण्याचा मुद्दा हा की 1991च्या काळामध्ये नवीन औद्योगिक धोरण स्वीकारणं आवश्यक होतं. कारण 90च्या आतली भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती जर आपण पाहिली तर फार मोठा कर्जबाजारीपणा वाढत गेला होता आणि भारताकडे परकीय चलन सुद्धा फार कमी शिल्लक राहिलं होतं. म्हणजे भारताला सोनं गहाण ठेवण्याची स्थिती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली होती. बॅलन्स ऑफ पेमेंट त्या ठिकाणी तुटीचा होता. कर्जाची समस्या फार मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि भांडवलविषयक समस्येमुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पैसा पुरेसा नव्हता. या सगळ्या प्रकारच्या दुष्टचक्रातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये त्यावेळेस नवीन आर्थिक सुधारणा राबवल्या गेल्या आणि हे महत्त्वपूर्ण पाऊल होतं. कारण जेव्हा खिशातले पैसे संपतात तेव्हा आपल्याला खिशात पैसे आणण्यासाठी कोणते तरी मार्ग अवलंबावे लागतात, पण ते मार्ग चुकीचे असू नये आणि म्हणून हा मार्ग त्या कालखंडामध्ये अवलंबला गेला असावा. आणि याची परिणिती म्हणून आज आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये बरीच जी स्थिती आहे ही त्या ठिकाणी पूर्वपदावर येते. याचं कारण ह्या नवीन आर्थिक सुधारणा आहे. म्हणून घेतले गेलेले निर्णय हे दूरगामी होते. भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून देशातील लोकसंख्येला अधिक लाभ निर्माण करून देणारे होते. वेगवेगळ्या क्षेत्रांना त्या ठिकाणी नवसंजीवनी देणारे होते. वेगवेगळ्या क्षेत्रांचा त्या ठिकाणी विकास घडवून आणणारे होते. आपल्या देशातल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांवर त्या ठिकाणी उपाययोजना म्हणून आपण या वेगवेगळ्या विकसित अर्थव्यवस्थांचा त्या ठिकाणी वापर करून घेतला. कारण खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून या जागतिकीकरणाचा खूप फायदा झालेला आहे. खाजगीकरणामुळे नवनवीन खाजगी उद्योग आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आले आणि व्यापारावरले जे नियंत्रण आहेत, निर्बंध आहेत ते त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कमी झाल्यामुळे आज आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे असं म्हणावं लागेल. आता हे 1991चं जे औद्योगिक धोरण आहे या औद्योगिक धोरणाचे उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगितले जातात. पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की ते औद्योगिक परवाना पद्धत शिथिल करण्यात आली. खऱ्या अर्थाने उद्योगाला परवाना देणं हे शासनाच्या हातातलं काम आहे, बरोबर. आणि कोणत्याही गोष्टीला परवाना घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं. जसं नवीन गाडी घेतल्यानंतर जर आपल्याला लायसन काढायचं असेल तर RTOच्या माध्यमातून आपण ती लायसन्स घेतो. याचा अर्थ त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की औद्योगिक परवाना कोणत्या उद्योगांना द्यावेत आणि कोणत्या उद्योगांना देऊ नये हा महत्त्वपूर्ण भाग आहे. मग औद्योगिक परवाना पद्धत शिथिल करण्यात आली म्हणजे काय की औद्योगिक परवाना देत असताना त्याच्यावर असणाऱ्या ज्या जाचक-अटी आहेत किंवा जे नियंत्रण आहेत किंवा जे अडथळे आहेत ते त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कमी केले. काही विशिष्ट उद्योगांच्या बाबत मात्र औद्योगिक परवाना हा नेहमी केंद्र सरकारने आपल्याकडे ठेवला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण असं म्हणतात 5 क्षेत्रांसाठी औद्योगिक परवाना त्या ठिकाणी अनिवार्यच होता. म्हणजे मद्यार्क यांचं उत्पादन असेल, इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस सर्व प्रकारचं संरक्षण साधनं असेल, सिगारेट, तंबाखूच्या इतर पर्यायी वस्तूंचं उत्पादन असेल आणि काही ठराविक घातक रसायनं आणि औद्योगिक स्फोटक आगपेट्या यांचं उत्पादन असेल तर याबाबतचा जो औद्योगिक परवाना आहे हा त्या ठिकाणी शासनाकडेच असेल. खऱ्या अर्थाने जर याचं उत्पादन करायला जर आपण खाजगी उत्पादकांना त्या ठिकाणी संधी दिल्या तर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल
आणि मक्तेदारीचा वापर करून प्रत्येक जण त्या ठिकाणी शास्त्रास्त्राच्या बळावर त्या ठिकाणी काय करेल, मोठ्या प्रमाणात देशामध्ये अडचणी निर्माण करेल, विपरीत स्थिती देशामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून याच्या बाबतचे जे परवाने आहे हे आजही शासनाकडेच आहे, ते त्या ठिकाणी खाजगी उत्पादकाला दिलेले नाहीत. आणि म्हणून नवीन औद्योगिक परवाना पद्धत जी आहे, ही नवीन औद्योगिक परवाना पद्धत त्या ठिकाणी शिथिल करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये सांगितला जातो. खऱ्या अर्थाने प्रदूषण निर्माण करणारे जे उद्योग आहे यांना त्या ठिकाणी परवाना हा सक्तीचा राहील. 18 उद्योग सोडून इतर कोणत्याही उद्योगासाठी परवान्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे कोळसा, दारू सारखी पेय, साखर, सिगारेट, चामडी, कागद, औद्योगिक स्फोटके, औषधी वस्तू, रंगीत टेलिव्हिजन, VCR, टेप रेकॉर्ड इत्यादी करमणुकीची इलेक्ट्रॉनिक सामग्री, घरगुती टिकाऊ वस्तू, फ्रीज, वॉशिंग मशीन, पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ, तंबाखू पदार्थ या 18 वस्तूंचा त्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. उद्योग कुठे सुरू करावा, त्यासाठी किती गुंतवणूक करावी यावर सरकारचं बंधन असणार नाही, याही बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे. सांगण्याचा मुद्दा की औद्योगिक परवाना पद्धत त्या ठिकाणी शिथिल करण्यात आली. उद्योग हे त्या ठिकाणी सर्वांना सुरू करता येतील, पण याच्यामध्ये कोणते उद्योग सुरू करावे, कोणते उद्योग सुरू करू नये याबाबतचे सर्व प्रकारचे जे अधिकार आहे हे त्या ठिकाणी शासनाला असतील. आणि म्हणून औद्योगिक परवाना पद्धत शिथिल केल्यामुळे बहुतांशी लोक या उद्योगाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले. याचा परिणाम त्या ठिकाणी औद्योगिकरणाच्या वाढीसाठी झाला. आणि म्हणून हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की औद्योगिक परवाना पद्धत त्या ठिकाणी शिथिल करण्यात आली. दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की भारतीय उद्योगांना जागतिक प्रवाहामध्ये आणणं. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेचं वातावरण आहे आणि स्पर्धा जिथे येते तिथं दोन देश एकमेकांशी वस्तूच्या बाबत त्या ठिकाणी स्पर्धा करतात. स्पर्धेचा निकष हा वस्तूच्या दर्जावर, वस्तूच्या गुणवत्तेवर, वस्तूच्या किमतीवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय उद्योगांना जर जागतिक प्रवाहामध्ये आणलं तर भारतीय उद्योग त्या ठिकाणी आपली प्रगती साधतील. आणि या नवीन औद्योगिक धोरणामध्ये भारतीय उद्योगांना जागतिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली. आणि म्हणून भारतीय उद्योग त्या ठिकाणी जागतिक प्रवाहाशी स्पर्धा करू लागले. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. MRTP त्या ठिकाणी शिथिल करण्यात आला, ज्याच्यामुळे स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे MRTP ॲक्ट जो होता, ज्याला मक्तेदारी प्रतिबंधक नियंत्रण कायदा असं म्हणतात, हा खऱ्या अर्थाने हा मक्तेदारी प्रतिबंधक नियंत्रण कायदा त्या ठिकाणी शिथिल केला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं. कारण या कायद्याअंतर्गत असणारे जे नियंत्रण आहेत किंवा ज्या जाचकटी आहेत त्या ठिकाणी उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून फारशा हितावह नव्हत्या. आणि म्हणून यातल्या ज्या काही जाचकटी आहेत त्या या 1991च्या धोरणामध्ये कमी करण्यात आल्या. आणि म्हणून हे या धोरणाचं एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट सांगण्यात येतं. पुढचा मुद्दा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी नोकरशाहीच्या जोखडामधून मुक्त करणं हा एक महत्त्वपूर्ण भाग होता. कारण सातत्याने कालानुकाले आलेलं जे नोकरशाहीचं वर्चस्व आहे, हे नोकरशाहीचं वर्चस्व त्या ठिकाणी फारसं प्रगती साधत नाही. आणि म्हणून ही नोकरशाही त्या ठिकाणी कमी करणं आणि या नोकरशाही त्या ठिकाणी कमी जर झाली तर याचा फायदा त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी होईल. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला नोकरशाहीच्या अनावश्यक जोखडातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हे धोरण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरलं. पुढचा मुद्दा तो म्हणजे FDI निर्बंध कमी करण्यात आले. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकी जी आहे याच्यावर जे काही नियंत्रणं होते, निर्बंध होते, ते त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कमी केले. याच्यावरले जे कर आहेत ते करही काही प्रमाणात कमी करण्यात आले. त्याच्यामुळं हे FDI अंतर्गत येणारे नवीन उद्योग हे त्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आले आणि ते मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ह्या 1991च्या धोरणाने केलं. पुढचा मुद्दा आहे की सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची व्याप्ती त्या ठिकाणी कमी करण्यात आली. खाजगी क्षेत्रांना त्या ठिकाणी नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. आणि म्हणून आजारी सार्वजनिक उद्योग त्या ठिकाणी बंद करून का जे उद्योग शासन सातत्याने त्याच्यामध्ये गुंतवणूक करून सुद्धा ते ऊर्जित अवस्थेला येत नाही, असे उद्योग शासनाने त्या ठिकाणी बंद केले. आणि त्या ठिकाणी नवीन जे खाजगी उद्योग आहेत त्या खाजगी उद्योगांना त्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं, त्यांना संधी उपलब्ध करून दिली. याचा परिणाम त्यांचं उत्पादन वाढण्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं. म्हणून तोट्यात चालणारे सार्वजनिक उपक्रम बंद करून खाजगी उद्योग त्या ठिकाणी वाढवले गेले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास, तो म्हणजे
जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करणं हे एक महत्त्वपूर्ण या धोरणाचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये व्यापारी तत्वांचा स्वीकार करणं आणि उद्योगांचे खाजगीकरण करून त्यांची उत्पादन क्षमता वाढवणं हा अतिशय महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये राहिला. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे जास्तीत जास्त उद्योगातून उत्पादन निर्मिती करून निर्यात वृद्धीतून देशाला त्या ठिकाणी आत्मनिर्भरता प्राप्त करून देणं किंवा देश त्या ठिकाणी आत्मनिर्भर बनवणं हे या धोरणाचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ही खऱ्या अर्थाने सर्व उद्दिष्ट ही 1991च्या धोरणाने पाळली आणि या धोरणाचा परिणाम त्या ठिकाणी औद्योगिकरणाला खुलं वातावरण उपलब्ध झालं आणि खाजगी उद्योगाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं. याच्यामुळे देशातल्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. विभिन्न क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं त्या ठिकाणी उत्पादन वाढलं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन निर्मिती वाढत गेली. याचा परिणाम त्या ठिकाणी औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात झाला. पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने हे 1991चं जे औद्योगिक धोरण आहे या औद्योगिक धोरणाचं जर आपण मूल्यमापन केलं किंवा इव्हॅल्युएशन केलं तर काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला त्या ठिकाणी सापडतील. आणि म्हणून 1991च्या औद्योगिक धोरणाचं मूल्यमापन याच्यामध्ये आपण या धोरणाचे फायदे तोट्यांकडे आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 1991च्या धोरणामुळे त्या ठिकाणी परमिट राज जे होतं परमिट जी दिली जायची ती परमिट राज पद्धत त्या ठिकाणी समाप्त झाली. नवीन औद्योगिक धोरणाचे परमिट राज समाप्त करण्याची भारतीय उद्योगांना बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण झाली. याच्यामुळे खऱ्या अर्थाने नोकरशाही बऱ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमी करण्यास मदत झाली. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एमआरटीपीवरील बंधने काढण्यात आली. मक्तेदारी प्रतिबंधक नियंत्रण कायदा जो आहे या कायद्यावरील त्या ठिकाणी बंधनं काढली. याचा परिणाम त्या ठिकाणी कंपन्यांना झाला कारण कंपन्यांच्या विकासाला खऱ्या अर्थाने याच्यामुळे चालना मिळाली की कंपन्यांवर जे काही जाचकाठी आकारल्या जायच्या त्या ठिकाणी कमी होण्यास मदत झाली आणि एमआरटीपीची बंधनं काढली. नोकरशाही व राजकारणी यांचे वर्चस्व कमी झाले. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व जोपर्यंत होतं तोपर्यंत नोकरशाही व राजकारणी यांच्याकडून औद्योगिक प्रगतीमध्ये जे काही निर्माण केले जाणारे अडथळे होते ते अडथळे या धोरणामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपन्यांना स्वातंत्र्य मिळालं. कंपन्यांचं एकत्रीकरण असेल विलिनीकरण असेल किंवा उद्योगांना त्या ठिकाणी पूर्ण प्रमाणात स्वातंत्र्य देणं असेल या बाबी त्या ठिकाणी झाल्या. त्यामुळे कंपन्यांनी आधुनिकीकरण आणि विस्तारावर भर दिला. मोठ्या प्रमाणात नवनवीन प्रकारची यंत्रसामुग्री वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक साधनं त्या कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये आणली. त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला विस्तार केला. खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग हा कंपन्यांच्या दृष्टिकोनातून किंवा या उद्योगांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला. या सगळ्यांचा परिणाम हा व्यवसायभिमुखतेमध्ये झाला कारण व्यवसायभिमुखता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या उद्योगांना महत्त्वपूर्ण यश आलं. स्पर्धा त्या ठिकाणी वाढली. स्पर्धा वाढल्यामुळं त्या ठिकाणी व्यवसायभिमुखता वाढीस लागली आणि याचा परिणाम त्या ठिकाणी हे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाले. खऱ्या अर्थाने 1991च्या औद्योगिक धोरणाचं हे यश आहे ज्याला आपण अचिव्हमेंट असं म्हणू किंवा ॲडव्हान्टेज आहेत हे या धोरणाचे फायदे आहेत. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रकारे या धोरणामुळे काही तोटेही आपल्याला सहन करावे लागले. खऱ्या अर्थाने जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे काही गोष्टींचे तोटेही असतात. म्हणजे आपण म्हणतो की फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं, उद्योग वाढले, कंपन्या वाढल्या, उत्पादन क्षमता वाढली, पण याचा परिणाम प्रदूषणही मोठ्या प्रमाणात झालं. त्याचा परिणाम आज पर्यावरणावर होतोय. पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला आणि पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन आज हवेत नाही. त्यामुळं किंवा दुसरा मानसिक आरोग्यसुद्धा याच्यामुळे धोक्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार यातून त्या ठिकाणी निर्माण झाले आणि वन्य प्राणी जे आहेत हे प्राणी काही प्रमाणात त्या ठिकाणी संपुष्टात आले. झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली. हे सगळं पर्यावरण जे आहे हे पर्यावरण असंतुलन करण्याचं कामसुद्धा या विकासाने केलं. आणि म्हणून एकीकडे आपण जरी प्रगती पाहत असलो तर दुसरीकडे आपली होणारी अधोगतीसुद्धा आपण त्या ठिकाणी नाकारता कामा नये किंवा तिच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि म्हणून पहिला महत्त्वाचा तोटा या धोरणाचा या ठिकाणी काय होतो? विदेशी भांडवलाचा वाढता होता. खऱ्या अर्थाने या 91च्या धोरणाने त्या ठिकाणी औद्योगिक धोरणाला खुलं वातावरण उपलब्ध करून दिलं. खुल्या वातावरणाचा परिणाम काय झाला की वेगवेगळ्या विकसित देशांमधल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत
किंवा उद्योग आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आले म्हणून विदेशी भांडवलाचा धोका आपल्याकडला वाढला. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर. भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरमधली किंमत जर आपण पाहिली तर $1 बरोबर भारताचे त्या ठिकाणी 67 ते 68 रुपये. म्हणजे एक अमेरिकेचा डॉलर तेव्हा भारताचे 67 ते 68 रुपये. मग आपला विनिमय दर जर आपण या डॉलरमध्ये पाहिला तर भारताचा रुपया कुठे आणि अमेरिकेचा डॉलर कुठे, दोन्ही चलनांच्या मूल्यामध्ये निर्माण होणारा सापेक्ष स्वरूपाचा जो फरक आहे तो जर आपण लक्षात घेतला तर भारतीय रुपयापेक्षा अमेरिकन डॉलर हा नक्कीच काय आहे, मजबूत आहे. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टींचे आर्थिक व्यवहार जरी आपण लक्षात घेतले तर अमेरिकेला मिळणारे चलन हे त्या ठिकाणी नक्कीच जास्त आहे असं म्हणण्याचं असंच म्हणावं लागेल. सांगण्याचा मुद्दा काय, दोन राष्ट्रांच्या चलनाच्या मूल्यामध्ये निर्माण होणारा फरक हा एकंदरीत त्या चलनाची आर्थिक सक्षमता दर्शवित असतो. आणि म्हणून या राष्ट्रांना मिळणारे फायदे अधिक आहे असं म्हणावं लागेल. विदेशी भांडवलाचा वाढता धोका म्हणजे परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये येऊ लागलं. याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका उपलब्ध झाला. आणि अशी खंत त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी व्यक्त केली नाही, कारण ते असं म्हणायचे की विदेशी भांडवल हे सार्वभौमत्वाला धोका नाही, कारण या भांडवलाचा उपयोग करून आपण आपला विकास त्या ठिकाणी साधणार आहोत आणि म्हणून याचा आपल्याला धोका नाही. परंतु थायलंड, मलेशिया बरोबर चीन या देशांचा मात्र भांडवल आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आलं, याचे आपल्याला धोके वाटतात. परंतु आपल्या विकासासाठी आपण या चलनाचा त्या ठिकाणी वापर करून घेतला. पण एक आहे की जेव्हा विदेशी वसाहती तुमच्या देशामध्ये येतात, जसं ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने आली आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जेव्हा भारतामध्ये झाली तेव्हा व्यापार या उद्देशाने ते आले, पण व्यापार करता करता भारताचा बराचसा भाग या ब्रिटिशांनी पादांतरात केला आणि भारतच एका झोपडामध्ये अडकून गेला. बहुतांशी 150 वर्ष आपण त्या ठिकाणी गुलामगिरीत राहिलो. हे एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. वाढणारं भविष्य काळातलं परकीय सत्तेचं आपल्या देशावरील वर्चस्व म्हणा किंवा अस्तित्व म्हणा ते त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रमाणात गुलामगिरीत घेऊन जाईल का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि जर नसता गेला तर बिल गेट्स हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मायक्रोसॉफ्टची निर्मिती ज्यांनी केली, आज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम या वेगवेगळ्या प्रकारची जी आधुनिक उपकरणं आज आपण रोज वापरतो ही आपली नाही हो, ही ज्यांची आहे त्यांच्यामुळे आज आपण या सेवा जरी घेत असलो पण या सेवेचा मोबदला म्हणून आपण जे काही वेतन देतो तो मात्र त्यांच्या उत्पन्नाचा भाग त्या ठिकाणी बनलेला आहे. सांगण्याचा मुद्दा की आज आपण त्यांची साधनं त्या ठिकाणी अडॉप्ट करतोय, वापरतोय, पण त्याचा मोबदला आज आपण त्यांना देतोय. सांगण्याचा मुद्दा की भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या नवनवीन संधी हे देश तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि आपण मात्र त्या ठिकाणी फक्त खर्च करू, आपण त्या सेवेचा लाभ घेऊ, मात्र उत्पन्नाचा भाग मात्र ते बनतील. सांगण्याचा मुद्दा आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित देशाच्या नियंत्रणात गुलामगिरीत भविष्य काळात जाईल का, हा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून विदेशी चलनाचा वाढता धोका हा भारतीय अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बसू शकतो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढचा मुद्दा आहे की फार मोठ्या प्रमाणात मक्तेदारीत वाढ होईल. मक्तेदारीत वाढ म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन जर एखाद्या उद्योगाकडनं घेतलं जात असेल तर त्या उद्योगाची ती मक्तेदारी होते. आणि ही मक्तेदारी केव्हा त्या ठिकाणी तोडून काढली जाते. एक कोरोनाचं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कोरोनावर लस शोधण्यासाठी सर्व प्रकारचे देश एकत्र येऊन काम करत होते. WHOने तशा प्रकारचे इशारे त्यांना दिले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, जागतिक आरोग्य संघटना, या संघटनेने दिले होते. शेवटी ही जी लस आहे ही लस त्या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूटने बाजारामध्ये आणली आणि आज मोठ्या प्रमाणात ती विदेशामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये वापरली जाते. खऱ्या अर्थाने हे एक संशोधन आहे. पण जेव्हा अशा प्रकारची ग्लोबल प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, ज्याला जागतिक इश्यू म्हणतो, असा निर्माण होतो तेव्हा सगळे देश एकत्र येऊन एकतेने त्यासाठी काम करतात आणि जे अंतिम सोल्युशन निर्माण होतं ती खऱ्या अर्थाने मक्तेदारी राहता कामा नये. पण उद्योगाच्या बाबत अशी मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि त्याचं उत्पादन त्या ठिकाणी तेच उद्योग घेतील. त्या मक्तेदारीचा परिणाम त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या बाजारपेठांवर होईल, कारण त्या मक्तेदारीतून त्या उद्योगाने बाजारात आणलेल्या वस्तूंची किंमती जर जास्त असेल तर ती खरेदी करणं आवश्यक आहे. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ॲपलचा हँडसेट आज प्रत्येकाच्या हातात नाही ना. का नाही, कारण तो हँडसेट त्या हँडसेटने दिलेली सर्व प्रकारचे फंक्शन्स किंवा त्या हँडसेटने दिलेल्या सर्व प्रकारच्या सोयी आणि त्याच्यासाठी द्यावं लागणारं मूल्य आपल्याला परवडणारं नाही.
50-60 हजार रुपये किंमत खर्च करून जर आपल्याला तो फोन खरेदी करून वापरावा लागत असेल तर याचा अर्थ सर्वच लोकांना तो फोन खरेदी करणं शक्य नाही. खऱ्या अर्थाने ही मोबाईलची मक्तेदारी आहे. मग अशा प्रकारची मक्तेदारी जर विशिष्ट वस्तूंच्या बाबत निर्माण झाली तर त्याचा खरेदीवर परिणाम होणार आहे. आणि म्हणून मक्तेदारीचे वाढते धोके हा औद्योगिक धोरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याच्यामुळे प्रादेशिक विषमता वाढत जाईल. विशिष्ट प्रकारच्या प्रदेशाचा विकास होईल, बाकीचा प्रदेश मात्र त्या ठिकाणी अविकसित राहील. काही प्रदेशांना त्या ठिकाणी विकासाच्या नवनवीन संधी मिळतील. काही ठिकाणी तंत्रज्ञान येईल. ज्या ठिकाणी भौगोलिक सुविधा आहे, पायाभूत सेवा सुविधांचा विकास झालेला आहे, अशी ठिकाणं विकसित होतील. आज मुंबई, पुणे, कलकत्ता, बँगलोर, चेन्नई, दिल्ली या प्रकारचा जो भाग आहे हा आज विकसित का झालेला आहे? कारण इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा आहे, वेगवेगळ्या प्रकारची केंद्र इथं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहिजे तशा प्रकारच्या आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून या भागाचा आपल्याला विकास पाहायला मिळतो. त्या तुलनेमध्ये मात्र आपण विदर्भ, मराठवाडा या भागातली स्थिती जर पाहिली तर आज या भागांमध्ये उद्योगांचं जाळं कमी आहे, मोठमोठ्या प्रकारचं बँकिंग सेक्टर कमी आहे, एज्युकेशन फॅसिलिटी काही प्रमाणात आहे. सांगण्याचा मुद्दा काय, त्या तुलनेमध्ये मात्र सुविधा त्या ठिकाणी कमी आहे. ही प्रादेशिक विषमता निर्माण त्या ठिकाणी होईल. कारण खाजगी उद्योग अशाच भागात ते स्थापन होतील का जिथं त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. मगरपट्टा सिटी आहे पुण्यामधली, ती जी विकसित झाली त्याला हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. किंवा आपण म्हणतो की चाकणचा जो भाग आहे तो इंडस्ट्रियलाइज एरिया आहे. त्याचं कारण की तिथे इंडस्ट्री सुरू झाल्या, त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि आज त्या ठिकाणी उद्योग हब तयार झालेला आहे. सांगण्याचा मुद्दा किंवा IT कंपन्या असतील त्या विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात, त्या ठिकाणी उत्पादन घेतात, त्या विशिष्ट भागात त्याची मक्तेदारी तयार होते. बाकीच्या भागामध्ये मात्र या सुविधा येत नाही. ही एक शोकांतिका आहे. आणि म्हणून ही प्रादेशिक विषमता वाढण्याच्या दृष्टिकोनातून हे धोरण त्या ठिकाणी मारक ठरेल. लघुउद्योगांच्या दृष्टिकोनातून हे धोरण मारक आहे. कारण नव्या औद्योगिक धोरणामुळे मोठ्या उद्योगांना कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र लघुउद्योगांना कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करता येणार नाही, कारण आकाराने हे लहान उद्योग असतात. आणि म्हणून लघुउद्योगांना ही जी पॉलिसी आहे ही त्या ठिकाणी मारक ठरेल. बेकारीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होत जाईल. याचं कारण असं आहे की या धोरणामुळे स्पर्धा वाढणार आहे आणि स्पर्धा वाढल्यामुळे स्पर्धेत टिकणारं नवीन तंत्रज्ञान वापरलं जाईल आणि नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे हे तंत्रज्ञान श्रमाची बचत करणारं तंत्रज्ञान असणार आहे. त्यामुळे श्रमिकांच्या हाताला काम मिळेल का मिळेल नाही हाही प्रश्न निर्माण होईल. कारण जेव्हा आपण म्हणतो की बरीचशी कामं जेव्हा यंत्राच्या माध्यमातून केली जातील, कारण रोबो आलेत आता, बरेचसे रोबो बरेचशा IT सेक्टरमध्ये मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये रोबोच काम करायला लागले. मग मनुष्याची जागा त्या ठिकाणी कमी होईल आणि मनुष्याची जागा जर कमी झाली तर फार लोक बेरोजगार होतील. म्हणजे पोस्ट खातं आहे जिथं आपण पत्र टाकायचो, जेव्हा पोस्टाचं आधुनिकीकरण झालं तेव्हा तिथली माणसं कमी करण्यात आली. म्हणजे एनरॉन सारखा वीज प्रकल्प जेव्हा महाराष्ट्रामध्ये बंद पडला तेव्हा बहुतांशी लोकांच्या हातचा रोजगार गेला. म्हणजे याला वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक टच जेव्हा मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक साधनं जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा मनुष्यबळाची जागा त्या ठिकाणी कमी होईल. कारण आज आपण कृषी क्षेत्रामध्ये पाहतोय की कृषी क्षेत्रामध्ये येणारं जे नवीन तंत्रज्ञान आहे, हे नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी काय करत आहे, फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मनुष्याची जागा घेत आहे आणि श्रमिकाची जागा कमी करण्याचं काम ह्या तंत्रज्ञानाने केलेलं आहे. आज जपान, रशिया, अमेरिका या राष्ट्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्त कामं केली जातात आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून कमीत कमी काम केली जातात. आता तर वर्क फ्रॉम होम नावाची संकल्पना आली, म्हणजे घरी बसून तुम्ही काम करू शकता. म्हणजे आज मी तुमच्याशी बोलतोय हे सुद्धा मी कुठे आहे तुम्हाला माहीत नाही, पण सांगण्याचा मुद्दा काय, मी तुमच्यापर्यंत बोलतोय, मला जे बोलायचं आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याचा अर्थ माझं कम्युनिकेशनचं साधन आता इलेक्ट्रॉनिक मीडिया झालेलं आहे. मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संवाद साधू शकतो. हे संवादाचं जे माध्यम आहे हे खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी मनुष्यबळाची जागा कमी करते आणि म्हणून येणारी ही आधुनिक साधनं, तंत्रज्ञानं किंवा यंत्रसामुग्री त्या ठिकाणी मनुष्यबळाच्या बेकारीमध्ये वाढ करणारी आहे. आणि भारतासारख्या देशाच्या दृष्टिकोनातून ही बाब त्या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण आहे की आपल्या देशामध्ये बेरोजगारी याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. लोकांना सर्वच लोकांना आधुनिक साधनं वापरून त्या ठिकाणी आपली उपजीविका भागवता येणार नाही. कारण प्रत्येकाच्या प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा आहे आणि प्रत्येकाचं इकॉनॉमिकल स्टेटस त्या ठिकाणी वेगवेगळं आहे. म्हणून सर्वच प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी या प्रकारच्या साधनांचा वापर करून फायदे मिळवता येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
बेकारीमध्ये याच्यामुळे त्या ठिकाणी वाढ होईल, अनेक लोकांचे रोजगार जातील, त्यांच्या हाताला काम राहणार नाही आणि म्हणून कौशल्ययुक्त मनुष्यबळ किंवा श्रमिक यांनाच त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. बाकीच्या लोकांचा रोजगार त्या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. खऱ्या अर्थाने ते कमी व्हायला नको, कारण सार्वजनिक क्षेत्राचं सर्व घटकांवर नियंत्रण असायलाच हवं. अगदी खाजगी उद्योग जरी असेल तरी त्याच्यावर त्याचं नियंत्रण असायला हवं. जर नसेल तर चंगळवाद बोकाळेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अपप्रवृत्तींमध्ये वाढ होत जाईल आणि या अपप्रवृत्तीमुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणातले धोके निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा काय की सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व कमी व्हायला नको. ते जर कमी या धोरणामुळे जर झालं तर भविष्य काळामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या हाताची जी मालकी आहे त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राकडे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण होईल, कारण परकीय भांडवल जर काढून घेतलं तर अर्थव्यवस्था अस्थिर होता. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे मेक्सिको, ब्राझील, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या ज्या अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थांमधलं जेव्हा परकीय भांडवल वेगवेगळ्या देशांनी काढून घेतलं तेव्हा या अर्थव्यवस्था त्या ठिकाणी अस्थिर झाल्या. आणि म्हणून देशामध्ये येणारे जे खाजगी उद्योग आहे हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गुंतवणुकी घेऊन येतील, पण हे ज्या वेळेस गुंतवणूक काढून घेतील तेव्हा त्या ठिकाणी आपल्या देशात त्या ठिकाणी मार्केट पडेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतील. शेअर मार्केटमधने जेव्हा पैसे काढून घेतला जातात तेव्हा शेअर मार्केट खाली येतो. लोक वेगळ्या आमिषाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, पण जेव्हा देशाला भांडवलाची गरज लागते आणि विदेशी गुंतवणूकदार जेव्हा आपल्या देशातल्या गुंतवणुकी काढून घेतो तेव्हा मात्र आपल्याला वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं. कारण 2008 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये वॉलमार्टमध्ये हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा तुम्हाला माहीत असेल की अमेरिकन अर्थव्यवस्था किती मोठ्या संकटाला त्या ठिकाणी सामोरी गेली. तर अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि शेवटचा मुद्दा आहे म्हणजे अवास्तव अवलंबित्वाचा धोका, की आपल्या देशाचं इतर देशावर असणारं अवलंबित्व जर वाढत गेलं तर त्या ठिकाणी आपलं स्वावलंबन धोक्यात येईल किंवा आपलं अस्तित्व धोक्यात येईल. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर आपण आपल्या साधनांचा त्या ठिकाणी यथायोग्य वापर करू शकलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहू आणि या देशाने आपल्याला द्यायचं आपण ते खरेदी करायचं या प्रकारची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्या ठिकाणी वाढत जाईल. म्हणजे काही न करता उत्पन्नाचा स्रोत मिळावा असं हल्लीच्या तरुणाईला वाटतं आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की कष्ट न करता आपल्याला यश मिळावं. बरीच मुलं आता ऑनलाईनमुळं फार खुश आहेत. काय नाही, पेपर घरी देता येतो म्हणून चुकीच्या मार्गाने आपण त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जातो, पण खऱ्या अर्थाने आपण आपल्याला त्या ठिकाणी फसवत असतो. ही फार महत्त्वाची बाब आहे, कारण एक परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आयुष्याच्या सगळ्या प्रकारच्या टप्प्यांवर यशस्वी झालात असा त्याचा मुळात अर्थ होत नाही. सांगण्याचा भाग हा की मुळात कोणती गोष्ट मिळवताना आपली जी कष्टाची वृत्ती आहे किंवा प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी वृद्धिंगत होणं आवश्यक असतं आणि ती जर वाढली तर आपल्यामध्ये समयसूचकता येते आणि आपल्याला त्या कामाचा त्या ठिकाणी आनंद मिळत असतो. सांगण्याचा मुद्दा हा की आपलं दुसऱ्यावरलं अवलंबित्व त्या ठिकाणी वाढायला नको. आपली डिपेंडन्सी आपल्यावरच असायला हवी. आपण आपल्याच कामावर त्या ठिकाणी डिपेंड असलं पाहिजे. आपल्या गरजा आपणच पूर्ण केल्या पाहिजे आणि म्हणून असं नाही की हात जोडले देवा मला पास कर मी परीक्षेत उत्तीर्ण झालो, असं कधी होत नाही. स्वतःच्या कष्टानेच माणसाला त्या ठिकाणी मार्क्स मिळत असतात आणि प्रत्येकाच्या यशाचा रेशो हा त्याने केलेल्या कामावर अवलंबून असतो. तो जर दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर त्याला कधीतरी अशा प्रकारचा पश्चाताप येतो की आपण हे दुसऱ्यावर ठेवलेलं अवलंबित्व त्या ठिकाणी योग्य नाही आणि म्हणून दुसऱ्या देशावरलं आपल्या देशातलं अवलंबित्व आपल्याला वर्षानुवर्ष मागे घेऊन जाईल. म्हणून हे अवलंबित्व त्या ठिकाणी वाढलं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं उत्पादन आपण आपल्या उद्योगातून निर्माण केलं पाहिजे. आपल्या आयात पर्यायीकरणाच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या उत्पादनाच्या विविध क्षमता आहेत त्या ठिकाणी वाढवल्या पाहिजे आणि त्या जर वाढवल्या तर आपल्याला या धोरणाचा त्या ठिकाणी फारसा विपरीत परिणाम होणार नाही. परंतु जेव्हा आपण औद्योगिक धोरणाचं मूल्यमापन करतो तेव्हा त्या बाबी येतात. खऱ्या अर्थाने 1991चं औद्योगिक धोरण हे सर्व प्रकारच्या उद्योगांना ऊर्जित अवस्था देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होतं. खऱ्या अर्थाने या औद्योगिक धोरणाने उद्योगाचा विस्तार वाढवला, त्या ठिकाणी उद्योगाची व्याप्ती वाढवली, फार मोठ्या लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिलं.
उद्योगामध्ये नवनवीन आधुनिक साधनं आली, ज्या आधुनिक साधनांचा वापर त्या ठिकाणी स्पर्धेच्या वातावरणामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरला. म्हणजे खऱ्या अर्थाने 1991च्या औद्योगिक धोरणाचं फार महत्त्वपूर्ण यश आहे की आज आपली औद्योगिक इकॉनॉमी त्या ठिकाणी फार वेगात झपाट्याने विकसित होते. आपलं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढतंय. याला खऱ्या अर्थाने औद्योगिकरण जबाबदार आहे. काही महत्त्वपूर्ण बाबींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर खऱ्या अर्थाने 1991चं औद्योगिक धोरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी जलदरित्या गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.